मुंबईचा सुंदर समुद्रकिनारा, समोर वरळी सीलिंग, समुद्राच्या लाटांचा खळखळाट आणि यामध्ये ताजी मच्छीची मेजवानी। या मेजवानीवर ताव मारायला कोणाला नाही आवडणार। आता तुम्ही म्हणाल हे सगळं कुठे मिळतंय, तर मी सध्या जिथे आहे ते आहे माहीम कोळीवाडा सी फूड प्लाझा, मुंबई महापालिकेचा नाविन्यपूर्ण उपक्रम, जिथे या समुद्रकिनारी म्हणजे याच माहीम कोळीवाड्यामध्ये आपल्याला मच्छीवर ताव मारता येणार आहे, सी फूडचा आस्वाद घेता येणार आहे। हा नेमका उपक्रम मुंबई महापालिकेचा काय आहे हे आपण या रिपोर्टमधनं जाणून घेणार आहोत। मराठी त्याला बोंबील म्हणतो ना। इथे मस्त कोळंबी फ्रायचा वास छान येतोय आणि हे कशा प्रकारे केलं जातंय, किती जण ह्या महिला इथे काम करतात हे आपण जाणून घेणार आहोत। सोनलजी, मला सांगा काय काय इथे सी फूड खायला मिळणार आहे आणि कधी कधी कोणते काही वार आहे स्पेसिफिक जेव्हा हे सुरू राहणार? याचे वार आहे आपल्याला तुम्हाला रविवारी, बुधवार, शुक्रवार आणि शनिवार, हे 4 दिवस। काय काय केलंय? हे फ्राय पापलेट आहे, हे स्टफिंगचा पापलेट आहे म्हणजे भरीचा पापलेट, सुरमई फ्राय आहे, टायगर कोळंबी फ्राय आहे, बोंबील फ्राय आहे, कोलंबी फ्राय आहे, स्टफिंगवाला माकुल आहे, मांदेली फ्राय आहे आणि करंदीची कटलेस आहेत। तर या उपक्रमामुळे फायदा कसा होतोय तुम्हाला? फायदा तर आम्हाला म्हणजे आमच्या पोटा पाण्याला जेवढं पाहिजे तेवढं तर आम्हाला मिळतं। पण तुमच्या हातचं खायला किती जण येतात? आता येतात, भरपूर जण येतात, त्यांना जेवण आवडतं, खूप आवडतं। गरम गरम आहे, गरम गरम घ्या ना, तुम्ही थोडं टेस्ट करा। त्याच्यामुळे आपण कोळंबी फ्राय खाऊया आणि मस्त एवढे सगळे प्रकार आहेत। ह्याच्यामध्ये तुम्हाला कोलंबी मसाला आहे, कोलंबी ग्रेव्ही, ही तुम्हाला शिवल्याची ग्रेव्ही आहे, ही शिवल्याची ग्रेव्ही आहे, ही तुम्हाला बेबी शार्क म्हणजे मुशी त्याची ग्रेव्ही आहे, ही माकल्याची ग्रेव्ही आहे, खेकड्याची ग्रेव्ही आहे आणि हे चिकन आहे। काय काय खायचं आम्ही? तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही खाऊ शकता। आणि व्हेजमध्ये पनीर बिर्याणी पण आहे, प्रॉन्स बिर्याणी पण आहे म्हणजे कोलंबी बिर्याणी। व्हेज कोण खाणार हो? एवढं सगळं पाहिल्यावर व्हेज कोण खाणार? बरं, तुम्हाला जे काय आवडतं तुम्ही खाऊ शकता। त्याच्यामुळे एवढे सगळे प्रकार आहेत, 17-18 प्रकार आहेत, ग्रेव्हीमध्ये सुद्धा प्रकार आहेत। आणि जसं त्यांनी सांगितलं की जेवढ्या काही गोष्टी मुंबईमध्ये आहेत, सी फूड आहे, हे सगळं इथे खायला मिळणार आहे, याचा आस्वाद घेता येणार आहे। आणि एक सुंदर उपक्रमामध्ये मुंबईकर सुद्धा या सगळ्या उपक्रमाला तेवढीच दाद देतात आणि या सगळ्या सी फूडचा आस्वाद घेतात। आता या तव्यावर या ताई काहीतरी करतायत। ताई, काय करताय तुम्ही? आता सुरमई फ्राय करते। सुरमई फ्राय। ताई, तुम्ही काय काय केलंय? म्हणजे इथे बरंच काही काही दिसतंय। माकल्याची भर आहे, बरं, प्रॉन्स बिर्याणी आहे, प्रॉन्स बिर्याणी, कोलंबीची ग्रेव्ही, चिकन आहे। अच्छा, म्हणजे ज्याला मच्छी खायची नाही त्यासाठी चिकन मटन पण आहे, हो, साधा व्हाईट राईस आहे, शिवल्यांची सुकी ग्रेव्ही आहे, शिंपल्यांची, हो, सोलकढी आहे। वाह, सोलकढी पण आहे। अरे बाप रे बाप। प्रॉन्स आहे, रॉ फिश आहे सगळे ते, हे बोंबील आहे, हे मांदे तुमचं आहे। किती जणी मिळून तुम्ही हे करताय? सगळं काम किती जणी मिळून करताय? किती जणी मिळून? 10 जण मिळून। हो, म्हणजे मासे फ्रेश आणले जातात सगळे? हो, फ्रेश, आपले समुद्र सकाळीच आणलेले आहेत। अच्छा, हो, सकाळी आणायचं आणि इथे लगेच करायचं? संध्याकाळी स्टॉल लावायचा। सगळं जातो, एवढं व्हरायटी आहेत, एवढ्या काय खावं लोकांना कळत नाही। जे आवडेल ते खातात लोक, जे तुम्हाला पाहिजे तुम्ही आता बघू शकतात काय आहे ते। तुमच्याकडे काय काय? जवळा आहे, केलाय सुका, शिंपल्यांची भर आहे, साधा भात आहे, चिकनची कढी आहे। चिकनची कढी आहे? कढी म्हणजे रस्सा टाईप असं करतात ते आहे, खेकड्याचं कालवण आहे। खेकड्याचं कालवण हे किती वेळ लागला याला करायला? कमीत म्हणजे 15 फास्ट म्हणजे सगळं मसाला वगैरे रेडी करतात ना म्हणून। आणि हे कोलंबीचं आहे, शेंगा टाकून बिर्याणी। हा, ही बिर्याणी केलेली आहे आणि ही सोलकढी। सगळ्या स्टॉलवर ही सोलकढी आहे आणि तांदळाची भाकरी, आणि इथे अजून तयार करण्याचं काम सुरू आहे। कसा फायदा होतोय या सगळ्या उपक्रमाचा तुम्हाला? फायदा म्हणजे ह्याच्यामध्ये मेहनत तर भरपूर आहे दिवसभराची, आणि त्यातून म्हणजे हातचं खायला लोक येतात, हो, आवडीने येतात, हो, म्हणजे आनंद भरपूर होतो, ते येतात ना जेव्हा त्यांना खूप आनंद होतो, म्हणजे खाल्ल्यावरती सगळ्यांना असं आहे।
आवडीने सांगतात ते टेस्ट म्हणजे की खरंच खूप छान आहे तुमच्या हातचं जेवण आणि जी चव आहे ना अस्सल चव आहे. हा कोळी लोकांची जी मसाल्याची चव आहे किंवा जे म्हणतात ना की जे वाटण वगैरे जे करतात मिरचीचं ते खूप एकदम टेस्टी करतात असं. त्यामुळे अस्सल चव जर तुम्हाला चाखायची असेल तर त्यांनी जसं सांगितलं की तुम्हाला कोळीवाड्यातच यावं लागेल. आणि कोळीवाडा सुद्धा कसा बदलला आहे तर या दृश्यातून तुम्हाला कळेल की हा कोळीवाडा कसा बदलला आहे. पर्यटक लांबून लांबून येत आहेत. 4 वार आहेत, त्या 4 वारच इथे तुम्ही येऊ शकता. आणि मागे समुद्रकिनारा आणि इथे आपण बघतो की कशा प्रकारे इथे खास मच्छीचा आस्वाद घेण्यासाठी तुम्ही येत आहे. आधी जसं सांगितलं की वातावरण म्हणजे मुंबईत असं फार अनुभवायला मिळत नाही. दिस इज वन ऑफ द बेस्ट ॲम्बियन्स ॲक्च्युली यू कॅन गेट एव्हर. हे हॉटेलमध्ये किंवा दुसऱ्या रेस्टॉरंट्समध्ये असं मिळणार नाही. अँड वन ऑफ द बेस्ट फूड्स मला तरी वाटतं सी फूड आय एम अ सी फूड लवर तर हे वन ऑफ द बेस्ट थिंग्स आहे. ॲम्बियन्स आहे, फ्रेश सी फूड आहे. आय डोंट थिंक अजून काही आपल्याला गरज आहे काय बोलायला. हॉटेलचा रेट बघितला आणि यांचा रेट यातही फरक आहे. यातही फरक आहे थोडे. बेसिकली काय म्हणतात त्याला यांचं इनफॅक्ट थोडं स्वस्त आहे कम्पेअर्ड टू दॅट. त्यांनी जसं म्हटलं की अस्सल चव जर कोळीवाड्यात यायचंय तुम्हाला होय दॅट्स अस्सल चव आहे. म्हणजे मी याच्या पूर्वी पण इकडे आलो आहे. दॅट्स ॲक्च्युली वन ऑफ द बेस्ट थिंग्स आय हॅव हॅड हिअर. खरंच. ज्या प्रकारे चिकन तंदूरची डिश आहे अगदी तशाच प्रकारची आपल्याला तंदूर कोळंबी आणि तंदूर पापलेट ह्या डिशसुद्धा इथे आपल्याला याची चव चाखता येणार आहे. आणि एक डिश इथे यांनी तयार करून ठेवली आहे. कशा प्रकारे हे झालं हे आपण मस्त म्हणजे खाणाऱ्याच्या चेहऱ्यावरचा तुम्ही आनंद बघताय मात्र करून खाऊ घालणाऱ्यांच्या चेहऱ्यावरचा सुद्धा आपण इथे आनंद बघतोय. आणि इथे जे खवय्ये येतात त्यांना आपल्या स्टॉलवर बोलवण्यासाठी एक वेगळी पद्धत त्यांची आहे. ते कशा प्रकारे बोलवतात ते सुद्धा आपण ऐकूया. ताई माई अक्का विचार करा पक्का खायला या बरोबर तुम्हाला सुद्धा इथे यायचंय आणि ही कोळीवाड्यातली चव चाखायची. कॅमेरामॅन प्रशांत मानेसह मी वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.